आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 3427 मधील भाग 2 वर मी चिंतन मांडणार आहे. भाग 1 मध्ये पहिल्या चरणावर मी चिंतन मांडलेलं आहे. आता भाग 2 मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा तृष्णा माया अपमानाचे बीज नासलिया पूज्य होई जेते, अधिराशी नाही चालू जाता मान, दुर्लभ दर्शन धीर त्याचे, तुका म्हणे नाही अनिकासी बोल, वाया जाये मूल बुद्धिपाशी, अधिराशी नाही चालू जाता मान, दुर्लभ दर्शन धीर त्याचे. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. कारण भाग 1 मध्ये मी पहिल्या चरणावर चिंतन मांडलेलं आहे. आता भाग 2 मध्ये महाराज काय म्हणतात ते पाहू. अधिराशी नाही चालू जाता मान, दुर्लभ दर्शन धीर त्याचे. आता जो अधिराशी आहे त्याला या जगामध्ये मान नाही. तो चालत असताना, बोलत असताना, पाहत असताना त्याला कसलाच मान नाही, असं पहिल्या ओळीचा सरळ शाब्दिक अर्थ होतो. आता अधिराशी म्हणजे कोण? कोणाला अधिराशी महाराजांनी म्हटलेलं आहे? अधिराशी म्हणजे जो सार्वभौम राजा आहे त्याला अधिराशी म्हणतात. आता जो सार्वभौम राजा आहे, मग सार्वभौम राजा असल्यानंतर त्याची सत्ता जगावर राहणार, सर्व त्याच्या अधीन राहणार. तो चालत असताना, बोलत राहणार असताना, पाहत असताना सर्व त्याला झुकून नमस्कार करायला पाहिजे. मग त्याला का मान नाही? कोणाबद्दल बोलतात महाराज? अधिराशी म्हणजे कोण आहे? कारण महाराज आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रत्येक मनुष्याबद्दलच बोलतात. इथं जन्मलेला प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये अधिराशीच आहे. अधिराशी म्हणजे तो त्याच्या जीवनामध्ये, त्याला अधिराशी म्हणजे तो राजाच आहे. कारण आपल्या देहाचे आपण राजेच आहोत. पूर्ण मालक आपल्या देहाचं कोण असेल तर आपला आत्माराम हाच आपल्या देहाचा मालक आहे, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या. म्हणून आपल्या देहाचे मालक आपण आहोत. आपल्या देहाचे मालक जर आपण असेल, आपल्या देहामध्ये चालत असताना, बोलत असताना, पाहत असताना आपल्याला मान नाही. का मान नाही आपल्या जीवनामध्ये? कारण मान आपल्याला पाहिजे होता ना, काय नाही तर आशा तृष्णा माया अपमानाचे बीज. कारण आपण काय केलं की आपण राज्य आहोत हे आपल्याला माहीतच नाही. हे आशा तृष्णा माया आपल्या अधीन पाहिजे. आपण त्याच्या अधीन आपल्या जीवनामध्ये झालेलो आहोत. म्हणून काय झालं, हा राजा जो आत्माराम तो या शरीराचा मालक आहे. मग शरीराचा मालक तो मन नाही, बुद्धी नाही. म्हणून आशा तृष्णा माया हे आपल्या अधीन पाहिजे, म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या अधीन पाहिजेत. पण त्याच्या जीवनामध्ये नाही. त्यानं काय केलं, आशेच्या मागं लागला, मायेच्या मागं लागला, तृष्णेच्या मागं लागला आणि स्वतःचाच अपमान या जगामध्ये होऊ लागला. किंवा या देहामध्ये या आत्मारामाचं काही चलतच नाही. कुणाचं चलतं? मनाचं. बुद्धी ही मनानं त्याच्या जीवनामध्ये ताब्यात घेतलेली असते, म्हणजे बुद्धीही आपल्या अधीन राहिलेली नाही. मग आपल्या अपमानाचं बीज काय आहे तर हे आशा तृष्णा माया. हे अपमानाचं बीज आपण अनेक जन्माचं आपल्या जीवनामध्ये वाढविलेलं आहे. आधी आपल्याला हे बीज हे काढून टाकावं लागेल. कारण आशा तृष्णा मायेचं हे बीज काढण्यासाठी महाराजांनी दुसऱ्या वळीला जी सांगितलं, दुर्लभ दर्शन धीर त्याचे. कारण आपल्या आत्मस्वरूपाचीच ओळख करायची आहे, त्या भगवंताचीच ओळख करण्यासाठी दुर्लभ दर्शन, दुर्लभ आहे, अत्यंत दुर्लभ आहे. त्याच्यासाठी धीर लागतो. धीर म्हणजे धैर्य लागतं तुमच्या जीवनामध्ये. कारण आता हे तिघाला जिंकायचे, आशा तृष्णा माया यांचा कब्जा तुम्हाला मोडून टाकायचा तुमच्या जीवनामध्ये. हे तुम्हाला ते अपमानाचं जीवन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जगत आहात. हे अपमानाच्या जीवन तुम्हाला जगायचं नसेल तुमच्या जीवनामध्ये तर हा धीर अत्यंत महत्त्वाचा आहे. या धीरानं काय करावं लागेल प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये? हे आशा तृष्णा माया हिने जी बीज आपल्या अंतःकरणामध्ये टाकलेलं आहे,
हे धीर धरून हे आधी बीज, सगळं बीज तुमच्या जीवनामध्ये ते काय करावं लागेल, ते नष्ट करावं लागेल, काढून टाकावं लागेल, किंवा ते बीजाचा तुमच्या जीवनामध्ये त्याग करावं लागेल. आता त्याग बी करता येणार नाही. कसा त्याग करणार आहोत? आशा तृष्णा आपल्या जगत असताना सतत आशा वाटते. एक आशाचा तर त्याग करा, तृष्णाचा त्याग करा, ही मायेचा त्याग करा. आणि मी कोण आहे? मी अधिराज आहे, मी सार्वभौम राजा आहे. या भावाने तुमच्या जीवनामध्ये जगा, या भावाने तुमच्या जीवनामध्ये कर्म करा. प्रत्येक मनुष्यानं त्याच्या मागच लागू नका, कारण ही तुमच्या दाशी आहेत. आशा तृष्णा माया ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या दाशी आहे. धीर धरा, फक्त धीर धरून आपल्या जीवनामध्ये चलत राहावा, कर्म करीत राहावा. हे कर्म जर तुमच्या जीवनामध्ये केलात, मग हे काय होईल? हे बीज जे आहे ना, पडायचं बी कमी होईल, आणि हे ऑटोमॅटिक आशा तृष्णा माया हे जे बीज, कारण ते काढीत चाला तुमच्या जीवनामध्ये थोडं 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 थोडं. नासी येले पूज्य होई जिथे. कारण ह्या आशा तृष्णा मायानं अपमानाचं तर बीज झालेलंच आहे. आपल्याला इथं आत्मा नासी येले पूज्य, कारण तुम्ही पूज्य, कारण तुम्ही हा आत्माराम पूज्य योग्य आहे, कारण तो श्रेष्ठ आहे. कारण भगवंताचाच अंश आपण प्रत्येकजण आहोत. म्हणून आधिराशी, आधिराशी म्हणजे आपणच भगवंत आहोत. कारण भगवंताचा अंश आहोत म्हणजे आपणच भगवंत आहोत. सर्व अधिकार आपल्या जीवनामध्ये आहेत, पण आपण महाग लागलो. आपण महाग लागायची गरज नाही. आशा तृष्णा ही माया आपली दासी झाली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये ते राबविलं पाहिजे, त्यांनी आपल्या अधीन राहिलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला फक्त धीर धरावं लागेल. आता ही धीर अत्यंत महत्त्वाचं आहे. पण मनुष्य त्याच्या जीवनामध्ये धीर धरतो का? धीरच नाही. कारण तो त्याच्या जीवनामध्ये थोडंही अपमान झाला, थोडंही काय झालं की भगवंताला नाव ठेवतो, लोकाला नाव ठेवतो, किंवा प्रारब्धामध्येच नाही, असं काही त्याच्या जीवनामध्ये म्हणत असतो. ह्याच्यावर मी उदाहरण देतो, म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. कारण पांडवांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काय कमी होतं? त्याने दूध खेळले. आता ती आशाच म्हणायची, दूध खेळले. आता दूध का खेळलं पांडवांनी हा इतिहास थोडा सांगत नाही मी, कारण पण ह्याच्यातला प्रसंग सांगतो. ज्यावेळेस पांडवाला 12 वर्ष वनवास भोगावा लागला, आशेमुळंच दूध. बरं, आशेमुळं नाही, ह्याचा इतिहास वेगळा आहे. कारण खरं पांडव प्रताप, कारण आता मला तिकडं तो विषय सांगायचा नाही, पण ज्यावेळेस पांडव वनवासामध्ये असताना, कारण ते द्वैत वनामध्ये होते, आणि वनवासामध्ये असताना त्यांना तहान लागली. पांडवाला तहान लागली असताना, मग आता ते वनवासामध्ये बी असून पांडवाने त्यांच्या जीवनामध्ये, कारण थोरल्या भावाचं 4ही भाऊ शब्द ओलांडीत नव्हते. 45 त्यांनी वस्त्रहरण केलं तरी एकाही भावानं बस म्हणल्या ते मळवत ते धर्मराजाच्या एवढे अधीन होते. एवढं म्हणजे 12 वर्षाचा वनवास आहे, तरी वनवासामध्येही धर्मराज म्हणतील ती पूर्व दिशा आहे. धर्मराजाने ताण लागल्यावर नकुल सगळ्यात लहान होता. नकुलला सांगितलं, नकुल इथं कुठं सरोवर असेल तर जा, तिथून पाणी घेऊन ये. जी म्हणून नकुल गेला. तिथं एक सरोवर होता, पण ते सरोवर ते यक्षाचा होता. कारण यक्षाला शाप होता त्याच्या जीवनामध्ये. त्याच्या जीवनामध्ये प्रश्नाचे उत्तर हवे होते. जो प्रश्नाचे उत्तर देईल त्यावेळेस तो यक्ष त्याच्या जीवनामध्ये, त्या यक्षे, कारण तो यक्ष म्हणजे तो राक्षसाच्या कुळामध्ये जो शापामुळे तो आलेला होता, तो शापमुक्त होणार होता. म्हणून त्याला ते कुणालाच तळ्याचं पाणी पिऊ देत नव्हता. त्यानं सांगितलं नकुलला की बाबा माझ्या प्रश्नाचे उत्तर दे, नाहीतर हे तळ्याचं पाणी पिलं असतं तुला मरावं लागेल. इथून परतही तुझ्या जीवनामध्ये आता जाणार नाही, तुला मरणच पत्करावं लागेल. मग त्या नकुलनं त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण देता आले नाहीत. पाणी पिला तर नकुलही तिथंच मरण पावला. मरण पावल्यानंतर युधिष्ठिरने थोडा वेळ वाट बघितली. सहदेवला म्हणले, अरे लय वेळ झालं, नकुल अजून कसं का नाही, जा बरं सहदेव, तू त्याला बघून ये आणि पाणीही घेऊन ये, ताण लागलेली आहे. त्यावेळेस सहदेव गेला तर त्या सरोवरावर पाहतो आपला भाऊ नकुल मेलेला आहे. तिथं तो यक्षानं सांगितलं की हा पाणी पे, माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता पाणी पिण्याचा प्रयत्न केला आणि तो मरून गेला. तुलाही माझ्या जीवनामध्ये आता माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावी लागतील, नाहीतर पाणी तुला हे पिता येणार नाही. पाणी पिलास तर मरावं लागेल आणि तुला आता वापसही माझ्या जीवनामध्ये जाऊ देणार नाही. तुला माझे उत्तर द्यावीच लागतील.
मग सहदेवने बी त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण उत्तर देता आलं नाही. तहान लागली होती, पाणी पेला आणि तोही तिथंच मेला. नंतर भीमाला सांगितलं, अरे नकुल सहदेव आलं नाही, तू जा बरं, हे दोघं का आलं नाहीत ते बघून ये आणि त्यांना घेऊन ये आणि पाणी घेऊन ये. त्यावेळेस भीम गेला. भीमानं पाहिलं ते सरोवर तिथं. मग सरोवरावर आपला नकुल मेलेला आहे, सहदेव मिळाला. आता भीम तर लढायलाच तयार. त्याला सांगितलं, लढायचं तुझं इथं काहीच चालणार नाही, तुझे भाऊ मेलेले, तीच तुझी गत होणार आहे. तुला माझ्या प्रश्नाचे उत्तर दे, नाहीतर हे पाणी पिऊ नको असं सांगितलं. पण नाही उत्तर दिलास तरी तुझ्या जीवनामध्ये तुला मरावं लागणार आहे. आता भीमाला 2 भाऊ मेलेले होते. मग त्याच्या जीवनामध्ये आता भाऊ उठवायचे कसे हे अत्यंत महत्त्वाचा म्हणून प्रश्न देण्याचा प्रयत्न केला भीमानं. ताकदीचाही काही उपयोग नव्हता, प्रश्नाचे उत्तर देता आले नाहीत. मग तहान लागलेली होती, पाणी प्यायला, भीमही तिथंच मेला. शेवटी अर्जुन गेला. अर्जुनानं पाहिलं तर 3 भाऊ मेलेले आहेत. अर्जुन तर क्षत्रिय आहे, बाणामध्ये किती सर्व विद्या संपन्न आहे. त्यानं 3 भाऊ मेलेले पाहून ते एकशावर बाण काढायचा प्रयत्न केला. त्यानं सांगितलं, काही उपयोग नाही तुझ्या बाणाचा, तुझ्या विद्येचा, माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. ही 3 भाऊ तर मेलेले आहेत, तुलाही मारावं लागेल माझे प्रश्नाचे, कारण तुझ्या जीवनामध्ये अचूक उत्तर दिलं असतं तुझा प्राण वाचल आणि तुझे भाऊही जिवंत होतील असं त्यानं सांगितलं. मग ते अर्जुनानं प्रयत्न केला. अर्जुनालाही त्याच्या प्रश्नाचे उत्तर देता आलं नाही. पाणी प्यायला, अर्जुनही मेला. शेवटी धर्मराज म्हणजे 4ही भाऊ गेलेले आहेत, अजून एकही परत आलेला नाही. आता द्रौपदी मीच जाऊन येतो, काय झालं बघून येतो. त्यावेळेस धर्मराज गेले त्या सरोवरापाशी, पाहतात तर 4 भाऊ मेलेले आहेत. तरी त्यांच्या जीवनामध्ये संयम आहे. मग त्यांनी पाणी घेण्याचा प्रयत्न केला, तहान लागलेली होती. ते लगे यक्ष आला, सांगितलं, हे 4 जणांनी माझ्या जीवनामध्ये, कारण मी त्याला विचारलेले प्रश्नाचे उत्तरं दिलेले नाहीत, ते मेलेले आहेत. तुलाही तुझ्या जीवनामध्ये मरायचं असेल तर तू माझ्या प्रश्नाचे आधी उत्तर दे. उत्तर दिलास तर तुला हे पाणी पे, पाणी घेऊन जा असं म्हटल्यानंतर मग आता ते धर्मराज होते, नीतिवान होते. त्याने सांगितलं, यक्षर महाराज विचारा तुमचे काय प्रश्न आहेत ते. मग यक्षानं प्रश्न विचारायला चालू केले. प्रश्न आणि कारण युधिष्ठिरनं उत्तर द्यायला चालू केलं. सगळ्यात मी मोजके काही त्यांचे प्रश्नाचे सांगतो तुम्हाला. पहिला प्रश्न सांगतो, आपल्या जीवनामध्ये देव कधी सहाय्य करतो? प्रत्येक मनुष्याला त्याला वाटतं की देव कधी सहाय्य करतो. धर्मराजाला यक्षाने विचारलेला प्रश्न आहे. मग त्या धर्मराजानं उत्तर दिलं, तुम्ही ज्यावेळेस सत्याचं आचरण करता त्यावेळेस देव तुमचं सहाय्य करतो. हे उत्तर त्या यक्षाला पटलं. दुसरा प्रश्न विचारला, कारण बुद्धीच्या आपल्या जीवनामध्ये बुद्धिवान कुणाला म्हणावं? आता जगामध्ये कुणालाही बुद्धिवान म्हणतो आपण आपल्या जीवनामध्ये, पण बुद्धिवान कुणाला म्हणावं? कारण जो वडीलधारी मनुष्याची आज्ञा पाळतो त्याला बुद्धिवान म्हणावं. हे उत्तर दिलं. तो यक्ष खुश झाला. पुन्हा तिसरा प्रश्न विचारला, मनुष्याच्या जीवनामध्ये भाव कोणता? त्यानं धर्मराजाने उत्तर दिलं, सगळ्यात मरण भाव हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. पुन्हा 5वा प्रश्न विचारला, मनुष्याचा सदाचार कोणता? त्यावेळेस धर्मराजाने उत्तर दिलं, परनिंदा आणि तपश्चर्या हाच मनुष्याचा खरा सदाचार आहे. पुन्हा 6वा प्रश्न विचारला, कोणता मनुष्य या जगामध्ये जिवंत असून तो मृत आहे असं समजावं? त्यावेळेस धर्मराजाने उत्तर दिलं, देवता, अतिथी, सेवक, पितर आणि आत्मा या 5 जणाला त्याच्या जीवनामध्ये काहीच अर्पण करीत नाही जो मनुष्य, तो जिवंत असून तो मृत आहे असं समजावं. हे उत्तर दिलं. पुन्हा प्रश्न विचारला, मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात घातक काय आहे? आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये वाढत जाणारी कोणती गोष्ट आहे अशी ती घातक आहे असे विचारल्यावर त्यांनी सांगितले, चिंता सगळ्यात घातक आहे आपल्या जीवनामध्ये. बरं, पुन्हा प्रश्न विचारला, रोग्याचा मित्र कोण आहे? त्यावेळेस धर्मराजाने उत्तर दिलं, औषध हाच रोग्याचा खरा मित्र आहे. पुन्हा प्रश्न विचारला,
धर्माचे महत्त्व म्हणजे काय? आता आपल्या जगामध्ये धर्म चालू आहे, कुंभमेळा चालू आहे. तिथं आपल्या जीवनामध्ये लाखो लोक जायलेले आहेत, लाखो लोक चेंगराचेंगरीमध्ये मरायलेले आहेत. आमच्यासारखे संत महात्मे म्हणतात त्यांना मोक्ष मिळाला. हे चुकीचं बोलू नका तुमच्या जीवनामध्ये. धर्माचे महत्त्व काय आहे? दक्षता हे धर्माचे महत्त्व आहे. म्हणून दक्षता घ्या. संतांनी नेमकं काय सांगितलेलं आहे, आपण काय करतो, काय वागतो. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, आली सिंहस्थ पर्वणी न्यावा भटा झाली धनी. जगद्गुरू तुकोबाराय बोलतात. कारण ह्याच्यावर मी चिंतन मांडलेलं आहे. पण आपल्याला आमच्यासारखे काय सांगायलेत की तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये कळायला तयार नाही. तिथं जाऊन विनाकारण तुमच्या प्राणाला तुम्ही तुमच्या जीवनात मुकत आहात. म्हणून पुन्हा अजून एक प्रश्न विचारला, स्वर्गप्राप्तीचे मुख्य साधन काय? प्रत्येकाला स्वर्गाची प्राप्ती हवी आहे. कारण या म्हटलं की आता जे कुंभमेळ्यामध्ये मेले ते स्वर्गाला गेले. आमच्यासारख्या महाराजांनी म्हणले तुम्ही पण जायचं, मग तिथं तुम्हाला तर खरा स्वर्ग तुम्हाला पाहिजे, तुम्ही जायचं आणि तिथं ते मरायचं म्हणजे तुम्हाला स्वर्ग मिळेल. असं बोलल्यावर राग येईल, पण राग नाही. कारण आपल्या जीवनामध्ये स्वर्गप्राप्तीचे मुख्य साधन काय? तर सत्य आहे. सत्य बोला, सत्य वागा आपल्या जीवनामध्ये. तेच कारण स्वर्गप्राप्तीचं साधन आहे. सुखाचे मुख्य निधान कोणते? प्रत्येकाला सुख त्याच्या जीवनामध्ये पाहिजे, पण त्याचं निधान काय? कारण आपल्या जीवनामध्ये सुख पाहिजे ना तुम्हाला, तर शील हे तुमच्या जीवनामध्ये निधान आहे सुखाचं. उत्तम धन कोणते? कारण या जगामध्ये उत्तम धन आहे विद्याधन. उत्तम लाभ कोणता आपल्या जीवनामध्ये? आरोग्य हाच आपल्या जीवनामध्ये उत्तम लाभ आहे. श्रेष्ठ सुख कोणतं आहे या जगामध्ये? श्रेष्ठ आपण म्हणतो समाधान, हे सर्वात श्रेष्ठ सुख आहे. कारण आपल्या जीवनामध्ये कशाचे नियम केले असता दुःख करण्याची पाळी आपल्या जीवनामध्ये कधीच येत नाही. मनसंयम किंवा मनावर संयम असल्यावर आपल्या जीवनामध्ये दुःखाची पाळी येतच नाही. कोणाची संगती करावी, कोणाची संगती केली असता आपल्या जीवनामध्ये दुःख येत नाही. कारण सज्जनाची संगती, संताची संगती केली असता आपल्या जीवनामध्ये दुःख येत नाही. आता सगळ्यात अजून महत्त्वाचे काही प्रश्न सांगतो. कोणत्या त्यागाने मनुष्य या जगामध्ये प्रिय आहे? प्रत्येकाला प्रिय होवं लागतं, हो वाटायला आहे. आता यूट्यूबला तर हजारो आमच्यासारखे महाराज 2 चॅनल काढायले, काहीतरी लोकाला काहीतरी टाकायचं. हे असा व्हिडिओ बघा तुम्ही की तुम्हाला म्हणजे त्याला भुलावं, काहीतरी खोटं बोलायचं. खोटं बोलून आपले लाईक कसे वाढतात हे या जगामध्ये चालू आहे. म्हणून जे सत्य बोलणार आहेत, आता माझा 8 वर्ष चॅनल आहे, मी कोणाला लाईक बी करा, माझे ऐकाही माझ्या जीवनामध्ये म्हणत नाही. कारण पैशाच्या मागं तुम्ही लागलात, पैशाच्या मागं तुम्ही लागून भागणार नाही. पैसा तुमच्या मागं लागला पाहिजे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये कोणत्या त्यागाने मनुष्य प्रिय होतो? खोटं संग. कारण खोटा मान आपल्या जीवनामध्ये नको आहे, याच्यामुळे तुम्ही प्रिय होत नाही. शोक करण्याचा प्रसंग आपल्या जीवनामध्ये का येतो? कारण क्रोध बाळगलेला आहे म्हणून शोक करण्याचा प्रसंग येतो. कशाचा त्याग केल्याने सन्मान मिळतो? आपल्या जीवनामध्ये लोभाचा त्याग करावा. लोभाचा त्याग केला तरच खरा सन्मान मिळतो. मृत पुरुष कोण समजावा या जगामध्ये? जो दरिद्री आहे तो मृत मनुष्य आहे असं समजावं. मनुष्याच्या जीवनात विष कोणते? कारण याचना करणे, कुणापाशी बी याचना करणे हे सर्वात विष आहे. अत्यंत महत्त्वाचा शेवटचा प्रश्न ज्याच्यासाठी मी हे कारण उदाहरण दिलेलं आहे. कारण सार्वभौम राजा कोण आपल्या जीवनामध्ये समजायचं आहे. कारण महाराजांनी जो म्हटलेला आहे, कारण अधिराशी नाही चालो जाता मान, दुर्लभ दर्शन धीर त्याचे. आपलं चाललंय अधिराशी नाही, म्हणजे जो सार्वभौम राजा आहे. कुणाला सार्वभौम म्हणावं? जो सर्व संपत्तीवान असा मनुष्य या जगामध्ये कोण म्हणून समजावा?
आपण कुणालाही समजतो त्याचं उत्तर काय आहे? ज्याची कीर्ती दिवंगत आहे या जगामध्ये, ज्याच्या जीवनामध्ये सुखाचाही त्याच्या मनावर, त्याच्या चित्तावर, दुःखाचाही त्याच्या मनावर, चित्तावर काही परिणाम होत नाही. सुख दुःख कारण त्याच्या जीवनामध्ये येतात जातात, तो स्थिरच असतो. त्याच्या आत्म्यावर सुखाचा दुःखाचा कशाचाच परिणाम होत नाही. तो सदैव स्थिर असतो, शांत असतो. तोच मनुष्य सर्व, कारण या जगामध्ये श्रीमंत आहे. तो मनुष्य या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. त्याची कीर्ती या जगामध्ये, म्हणून संताची कीर्ती या जगामध्ये जी आज आहे, इथून पुढेही ती कायमच राहणार आहे. म्हणून आधीराशी नाही चालो जाता मान, दुर्लभ दर्शन धीर त्याचे. त्या भगवंताचं दर्शन अत्यंत दुर्लभ आहे आणि ते प्राप्तीसाठी आपल्या जीवनामध्ये हे उत्तर दिलेलं आहे. असा अभंगाच्या 2ऱ्या चरणाचा भावार्थ होतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे नाही आणि काशी बोल, वाया जाय मोल बुद्धिपाशी. महाराज म्हणतात की आपण सर्व जगातील ज्ञानी अज्ञानी लोकांना आपल्या जीवनामध्ये आशा तृष्णा माया हे बीज, अपमानाचे बीज आहे. प्रत्येक इथं मनुष्य जन्मलेला त्याच्या जीवनामध्ये तो सार्वभौम राजाचा आहे. तो ज्ञानी अज्ञानीही त्याच्या जीवनामध्ये असं काही मानण्याची त्याच्या जीवनामध्ये गरज नाही. हे आशा तृष्णा तुमच्या अधीन आहेत. हे साधू संतांनी, कारण जगद्गुरू तुकोबारायांनी 750 वर्ष हे सांगितलं, तरी त्यांचं महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही बोलून सांगून गेलो, पण अनेकाशी बोल हे कितीही लोकाला बोललं तर लोकाला कळत नाही. वाया जाय मोल बुद्धिपाशी. तुमच्या जीवनामध्ये, कारण बुद्धीपाशी, बुद्धीच्या जीवावर त्या भगवंताची प्राप्ती करता येत नाही. तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर त्याच्यासाठी एक भाव लागतो, प्रेम लागतं तुमच्या जीवनामध्ये. म्हणून साधू संत, महाराज सांगतात की साधू संतांनी उपदेश केला, पण आपण आपल्या जीवनामध्ये साधू संतांचा उपदेश न ऐकता आपण कुणाच्याही मागं आपल्या जीवनामध्ये लागलोत, कुणाच्याही मागं लागतो. तुम्हीच राजे आहात. तुमच्या जीवनामध्ये राजे होण्याचा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रयत्न करा. हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे. माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरू तुकोबाराय पांडुरंग परमात्मा, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.